नमस्कार मंडळी. मंडळी, आपण सुरू केलेली ही राशी व नक्षत्र यांच्या संपूर्ण व सखोल माहितीच्या मालिकेमधला हा 8वा भाग आहे. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या 8व्या म्हणजेच वृश्चिक राशीबद्दलची. काय बरं आहे या राशीचं गुणवैशिष्ट्य, स्वभाव, कार्यक्षेत्र, आरोग्य तसेच या राशीमध्ये येणाऱ्या सर्व नक्षत्रांची सुद्धा अशी सखोल माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेत आहोत. तेव्हा हा व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीबद्दल. वृश्चिक ही राशी चक्रातली 8वी राशी असून या राशीचा स्वामी ग्रह मंगळ, जो निडर, धाडसी, बिनधास्त आणि नेतृत्व या गुणधर्माशी संबंध जोडणारा ग्रह आहे. जलतत्वाची राशी असून राशीचा वर्ण विप्र म्हणजे ब्राह्मण, म्हणजे स्वतः एखादी गोष्ट शिकून घेणं आणि तीच गोष्ट दुसऱ्यांना शिकवणं, यामध्ये यांचा हातखंडा अतिशय उत्तम चांगला असतो. नैसर्गिकरित्या ही मंडळी चांगली शिक्षक व उत्तम टीकाकार सुद्धा असतात. गोड बोलून खोड मोडणं किंवा परखडपणे समोरच्याला एखादी गोष्ट सांगणं यांच्यासारखं कुणालाही जमताना दिसत नाही. आणि म्हणूनच यांच्या या स्वभावाचा ज्यांना ज्यांना अनुभव येतो ती मंडळी यांच्यापासून जरा सांभाळून राहतात. स्वतःहून कोणाचा अपमान करायला यांना बिलकुल आवडत नाही. उलट दुसऱ्यामधील चांगले गुणधर्म हेरून त्यांना होईल तितकी मदत करायला यांना मनापासून आवडतं. परंतु अतिशहाणपणा करणाऱ्यांना मात्र त्यांची जागा दाखवतात आणि म्हणूनच मनामध्ये खोट असलेली चुकीची वागणारी माणसं मात्र यांच्यापासून लांब पळतात किंवा यांना आपल्यापासून लांब ठेवतात. अर्थात हा त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे गुप्तशत्रू सुद्धा बरेचसे असतात बरं का. मंगळ ग्रहाचा या राशीवर प्रभाव असल्यामुळे सडेतोड आणि स्पष्ट बोलायला, न घाबरता बोलायला यांना फार आवडतं. यांच्या या स्पष्ट, खरं आणि परखड वागण्यामुळे, बोलण्यामुळे, स्वभावामुळे समाजातील, कुटुंबातील आणि मित्र परिवारातील सुद्धा लोकांशी काही वेळेला क्षुल्लक कारणांवरून छोटे मोठे वाद होतात. परंतु जी मंडळी खरी वागणारी असतात त्यांना मात्र वृश्चिक राशीच्या व्यक्ती फार फार आवडतात. असं म्हणतात ना, की गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा खरं आणि परखड बोलणारी माणसं ही नेहमीच दुसऱ्याच्या कल्याणाचा, यशाचा मार्ग खऱ्या अर्थाने प्रशस्त करत असतात. मंडळी, हे सर्व खरं असलं तरी वृश्चिक राशी ही जलतत्वाची राशी असल्यामुळे तितकीच संवेदनशील, भावनाप्रधान राशी आहे. कोणत्याही विषयावर, मुद्द्यांवर, लोकांवर विचार करताना नेहमी दुसऱ्यांच्या फायद्याचा आणि कल्याणाचा विचार अगदी मनापासून ही मंडळी करतात. परंतु त्यांच्या फटकळ स्वभावामुळे काही व्यक्ती मात्र यांच्यापासून दुरावतात. जशास तसे असा यांचा खाक्या असतो. त्यामुळे चुकीच्या लोकांचे कधीही समर्थन ही मंडळी करत नाहीत आणि अशा चुकीच्या लोकांविषयी जास्त विचारही करत बसत नाहीत. एखादी गोष्ट गुप्त ठेवण्याचा गुणधर्म या मंडळींमध्ये फार महत्वाचा आणि तितकाच उत्तम असतो. त्यामुळे यांच्याबरोबर शेअर केलेली कोणतीही गोष्ट जीव गेला तरी ही मंडळी बाहेर जाहीर करत नाहीत. एखाद्याचा विश्वास संपादन करणं आणि तो विश्वास सांभाळणं यामध्ये ही मंडळी नेहमीच पुढे असतात. तसेच कोणतीही जबाबदारी अंगावर घेतली ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत आणि म्हणूनच काही वेळेला यांच्या मनावर दडपण राहतं. यासाठी यांनी मेडिटेशन आणि योगा अवश्य करावा. त्यांच्यासाठी त्या मानसिक दडपणापासून जरा दूर व्हायला मदत मिळते. मंगळ ग्रहाची राशी असल्यामुळे स्वभाव धाडसी, नेतृत्व करणारा असतो. तसेच स्वभावामध्ये हट्टीपणा सुद्धा असतो आणि यामुळेच बऱ्याचदा आपण घेतलेले निर्णय ही मंडळी सहजासहजी कोणाच्या सांगण्यावरून बदलत नाही आणि दुसऱ्यांना आपल्या कामात आणि निर्णयात ढवळाढवळ सुद्धा करून देत नाहीत. स्वतंत्र वृत्तीने काम करण्याचा यांचा हट्ट असतो. स्वभावात थोडी उग्रता जास्त असते, परंतु जितका लवकर राग येतो तितकाच तो राग लवकर शांत सुद्धा होतो. मात्र झालेला अपमान, तो प्रसंग व त्या व्यक्तीला शेवटपर्यंत लक्षात मात्र ठेवतात. तसेच वृश्चिक राशीचा वर्ण विप्र असल्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात सुद्धा काम करण्याची इच्छा यांच्यामध्ये प्रबळ असते व अशा कार्यामध्ये ही मंडळी यशस्वी सुद्धा होतात आणि पुढाकार सुद्धा घेतात. याचे आणखीन एक कारण म्हणजे वृश्चिक ही राशी स्थिर स्वभावाची राशी आहे. त्यामुळे कोणत्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी त्या कामाशी संबंधित संपूर्ण माहिती करून घेणं, त्याचं व्यवस्थित नियोजन करणं, प्लॅनिंग करणं ही त्यांची हातोटी असते.
त्यामुळे अर्थातच कामातील यश मिळण्याची शक्यता यांच्या बाबतीत नेहमीच जरा जास्त असते. अर्थात ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल, तर अशा वेळेला मात्र काही वेळेला एखाद्या कामामध्ये किंवा निर्णय घेण्यामध्ये ही मंडळी उतावळेपणा दाखवतात आणि फसतात, नुकसान करून घेतात. असा मंगळ ग्रह अशुभ असेल तर यांना वाहन, इलेक्ट्रिसिटी, अग्नी, धारदार वस्तू, हत्यार यापासून जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त राहते. तेव्हा अशा गोष्टी हाताळताना या मंडळीने नेहमीच काळजी घ्या असं ज्योतिषशास्त्र सांगतं. वृश्चिक राशीच्या मंडळींना गूढ विषयाच्या अभ्यासाची फार आवड असते. जसं की ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, रेकी, हिलिंग, टॅरो कार्ड रीडिंग करणं. त्यामुळे साधना, उपासना, मंत्रपाठ करायला, आध्यात्मिक जीवन जगायला यांना मनापासून आवडतं सुद्धा. याचा अर्थ ही मंडळी अंधश्रद्धाळू असतात असा बिलकुल नाही. अध्यात्म जीवनातील सायन्स शोधायला, माहिती करून घ्यायला, त्यातली सायंटिफिक बाजू समजून घ्यायला यांना फार आवडतं. आणि म्हणूनच गूढ आणि गंभीर विषयांमध्ये यांची अधिक रुची असते आणि म्हणूनच गुप्तहेर, पोलीस खातं, संरक्षण खातं, मिलिटरी, अग्निशामक दल, इंजिनिअरिंग, मेडिकल, वैद्यकीय क्षेत्र यामध्ये सुद्धा करिअर करण्याची उत्तम संधी ही मंडळी घेऊ शकतात. प्रत्येक राशीच्या स्वभावामध्ये चांगले आणि वाईट, सकारात्मक आणि नकारात्मक गुणधर्म असतातच. तसेच वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह ज्यांच्या कुंडलीमध्ये बिघडलेला असेल, अशुभ स्थितीमध्ये असेल, तर स्वभावामध्ये एक प्रकारचा बेदरकारपणा आढळतो, जुगारी प्रवृत्ती आढळते. व्यसनांच्या आहारी अशी मंडळी लवकर जातात. त्यामुळे व्यवहारातील आर्थिक निर्णय व्यावहारिक शहाणपणाने न घेतल्यामुळे नुकसान करून घेतात आणि कर्जबाजारीपणा सुद्धा वाढवतात. तर एखाद्या व्यसनाच्या नादी लागली तर व्यसनमुक्ती होणं अशा व्यक्तींच्या बाबतीत फार अवघड होऊन बसतं. या मंडळींच्या आरोग्याचा विचार करता पित्त आणि कफाचा त्रास सांभाळावा लागतो. तसेच रक्तदोष, ऍसिडिटी, ब्लड प्रेशर, मधुमेह, गुप्त इंद्रियांचे आजार, किडनीचे आजार यावरही यांना लक्ष ठेवणं महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे मूळव्याध आणि स्त्रियांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर गर्भाशयाचे आजार, मासिक पाळीचे त्रास सांभाळावे लागतात. वृश्चिक राशीचं करिअर मगाशी पाहिल्याप्रमाणे संरक्षण विभाग, पोलीस खातं, सैन्य दल, त्याचप्रमाणे मेडिकल सायन्स, वैद्यकीय क्षेत्र यांच्यासाठी अनुकूल राहतं. कोणत्याही कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावरून काम करायला ही मंडळी नेहमीच जास्त मेहनत घेतात. त्याचप्रमाणे युनियन लीडर म्हणून सुद्धा ही मंडळी काम करू शकतात, करतात. एखाद्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी या मंडळींच्या हातून होताना आढळते, मंगळ ग्रह शुभ असेल तर. तसेच लोकशिक्षण आणि शैक्षणिक शिक्षण क्षेत्रात सुद्धा ही मंडळी यशस्वी ठरतात. गूढशास्त्राच्या विषयात ज्योतिष, वास्तू, अंकशास्त्र, रेकी, हिलिंग अशा विभागात सुद्धा ही मंडळी आपलं करिअर यशस्वी करून दाखवतात. बऱ्याचदा वृश्चिक राशीच्या मंडळींना स्वतःचा व्यवसाय करण्याकडे सुद्धा कल असतो, तोही स्वतंत्रपणे. आणि म्हणूनच शक्यतो या मंडळीने भागीदारीमध्ये कधी व्यवसाय करू नये, कारण स्वतंत्र विचाराने काम करणं, निर्णय घेणं, एखादी गोष्ट ठरवणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि मानसिक शांततेसाठी मारुती, दुर्गा आणि गणेशाची उपासना उत्तम मानली जाते. वृश्चिक राशीमध्ये विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा ही नक्षत्र येतात. वृश्चिक राशी सखोलपणे समजण्यासाठी याही नक्षत्रांचा अभ्यास आता आपण करूया. सर्वप्रथम माहिती घेऊया ती म्हणजे या नक्षत्रामध्ये येणाऱ्या विशाखा नक्षत्राची. विशाखा नक्षत्राचा शेवटचा एक चरण या वृश्चिक राशीमध्ये येतो आणि या विशाखा नक्षत्राचा ग्रहस्वामी आहे गुरु. असं असलं तरी हे राक्षस गणी अशुभ नक्षत्र समजलं जातं, त्यामुळे कोणत्याही शुभ कार्य या नक्षत्रावर नाही करत. विशाखा म्हणजे शाखा नसलेली, शाखाहीन, ज्याची पुढे वाढ होत नाही, उत्कर्ष होत नाही. या नक्षत्राची देवता आहे इंद्र, अग्नी, म्हणजे प्रत्यक्ष इंद्र आणि अग्नी ही देवता इंद्राग्नी. याला त्रिपाद नक्षत्र म्हणून संबोधतात. ह्याच्यातली नामाक्षरं बघितली तर ती आहेत ता, ती, तू आणि ते. आणि या नक्षत्राचं चिन्ह आहे सुशोभित करणारं तोरण लावून सजवलेलं प्रवेशद्वार. जुन्या काळामध्ये विजयश्री प्राप्त करून आलेल्या व्यक्तींच्या स्वागताप्रित्यर्थ दारात रांगोळी सुशोभीकरण करून मुख्य प्रवेशद्वार फुलांच्या तोरणाने सजवलं जायचं. तेच तोरण या नक्षत्राचं बोधचिन्ह असल्यामुळे या व्यक्तींमध्ये सुद्धा या प्रकारची विजयश्री प्राप्त करण्याची अतिशय तीव्र इच्छा असते. त्यासाठी ही मंडळी कोणताही मार्ग साम दाम दंडभेद आचरणात आणतात, कारण या नक्षत्रावर इंद्र देवतेचा प्रभाव असतो. तसेच इंद्राचा स्वभाव म्हणजेच नेहमी मौज मजा करणं, अप्सरा, नाचगाणी अशा शृंगारिक आयुष्यामध्ये रंगून जाणं, अगदी असाच स्वभाव या मंडळींमध्ये आढळतो. शिवाय अग्निदेवतेचा सुद्धा या नक्षत्रावर प्रभाव असल्यामुळे मंडळी ही कधी तापट तर कधी तेजस्वी आढळतात. ही मंडळी साहसी, कारण
वृश्चिक राशीच्या मंगळ ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असतो आणि यांच्या वाणीमध्ये सुद्धा खूप चांगली ताकद असते. मंडळी, हेच नक्षत्र तूळ राशीमध्ये असल्यामुळे याचाच आपण अभ्यास याच्या आधी पण केला होता. ही मंडळी बुद्धिमान असतात, कारण स्वामी ग्रह गुरु या नक्षत्रावर, देवांचे गुरु प्रत्यक्षात गुरु महाराज, गुरुचा प्रभाव असल्यामुळे आध्यात्मिक विषयाबद्दल आणि गूढ विद्येबद्दल यांना प्रचंड आकर्षण असतं. त्यामुळे आध्यात्मिक साधना उपासना करायला यांना मनापासून आवडतं. मंगळ, गुरु, अग्नी, इंद्र या सर्वांचा प्रभाव या नक्षत्रावर पडत असल्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगात खंबीरपणे तोंड द्यायला ही मंडळी नेहमी सज्ज असतात. आपलं ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी वाटेल ती किंमत देण्याची, वाटेल ते कष्ट घेण्याची, खडतर परिश्रम करण्याची यांची तयारी असते. यांच्या बाबतीमधली एक गोष्ट जरा विचित्र असते, पण ती असते. ती म्हणजे आपल्याकडे जे काही आहे त्याकडे न पाहता जे नाही ते मिळवण्याची यांची सतत धडपड, इच्छा असते. कधी कधी तर असंही होतं की नक्की काय बरं मिळवायचं आहे, आपल्या आयुष्यासाठी नक्की काय गरजेचं आहे याची नीटशी कल्पना न आल्यामुळे बऱ्याचदा ही मंडळी चाचपडताना दिसतात. मात्र एकदा का त्यांना कळलं की अगदी आपल्या आयुष्याचं काय ध्येय आहे, तर अगदी ध्यास घेऊन ते ध्येय पूर्ण करण्याचा यांचा प्रयत्न असतात आणि ते त्यामध्ये यशस्वी सुद्धा होतात. यांच्या कारकिर्दीचा विचार केला, हे चांगले राजकारणी असतात. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा यांना अतिशय सुंदर गती आणि प्रगती असते, कारण मंगळाचाही प्रभाव या नक्षत्रावर वृश्चिक राशीतला येतो. नेतृत्व करणं, HR, मॅनेजर, कस्टम विभाग, विषारी द्रव्यांचा व्यापार करणं, विशेष करून दारू संदर्भातले व्यवसाय, संगीत, कला, अभिनय, शिक्षण, न्याय व्यवस्था, सामाजिक कार्य, NGO चालवणं ही क्षेत्र यांना जास्त भावतात. प्रदर्शन, आंदोलन, युनियन लीडर, संरक्षण विभाग, पोलीस, सैनिक या विभागामध्ये सुद्धा यांना आवड असते आणि करिअरमध्ये यश सुद्धा. धार्मिक कट्टरता या मंडळींमध्ये जरा जास्त असते. एखाद्या धार्मिक स्थानावर किंवा ट्रस्टवर यांची वर्णी त्यामुळेच लागताना दिसते. लोकांना शिकवणं, सामाजिक सुधारणाविषयी त्यांच्यामध्ये जागृती करणं यांना मनापासून आवडतं. या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना संतती होण्यास मात्र बऱ्याचदा अनेक पद्धतीने अडचणी येताना दिसतात. अशा वेळेला डॉक्टरी इलाजाबरोबर काही दैवी इलाज सुद्धा करावे लागतात, असं ज्योतिषशास्त्र यांना सल्ला देतं व तसा अनुभव सुद्धा येतो. अर्थात पत्रिकेतील ग्रहदशांचा, इतर गोष्टींचा अभ्यास करून हे ठरवायचं असतं. या मंडळींच्या आरोग्याचा विचार केला तर लठ्ठपणामुळे होणारे आजार, पित्त आणि कफाचे आजार, किडनीचे आजार यांना फार सांभाळावे लागतात. या मंडळींनी ओम इंद्राय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा. अतिशय सुंदर अनुभव येतो. यानंतर वृश्चिक राशीमध्ये येतं ते म्हणजे अनुराधा नक्षत्र. या अनुराधा नक्षत्राचे 4ही चरण, म्हणजे हे संपूर्ण नक्षत्रच या वृश्चिक राशीमध्ये येतं. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे शनी व या नक्षत्राची देवता आहे मित्रदेव. त्याचं बोधचिन्ह आहे कमळाचं फूल आणि अगदी याच बोधचिन्हाप्रमाणे या जातकांचा स्वभाव असतो. कोणतीही व कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी ही मंडळी सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्यासाठी योग्य तो मार्ग मिळवून, प्राप्त करून, योग्य व यशस्वी मार्ग शोधून काढून जीवनातलं परिपूर्ण यश मिळवण्यासाठी ह्या अनुराधा नक्षत्राची मंडळी नेहमी पुढे असतात, अगदी एखाद्या यशस्वी आणि विजयी योद्ध्याप्रमाणे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी व राशीचा स्वामी ग्रह मंगळ याचा प्रभाव असल्यामुळे यांचं आयुष्य नेहमी कठीण आणि खडतर समजलं जातं असतं. विशेष करून जीवनातला सुरुवातीचा काळ हा बऱ्यापैकी दुर्धर, कष्टाचा आणि त्रासाचा असतो, परंतु आयुष्याचा उत्तरार्ध मात्र यशस्वी आणि संपूर्ण आयुष्य ही मंडळी जगतात, अर्थात स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने. शनीला ज्योतिषशास्त्रामध्ये नियोजनाचा, दूरदृष्टीचा, द्रष्ट्या स्वभावाचा, खडतर प्रयत्नांचा, न्याय निवाड्याचा कारक ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हे सर्व स्वभाव गुणधर्म या नक्षत्रातल्या मंडळींमध्ये आढळतात आणि यामुळेच विलंबाने होणारे परंतु एखादे मोठं कार्य पूर्ण नियोजन करून यशस्वीपणे पार पाडण्यात ही मंडळी अग्रेसर असतात. म्हणून एखाद्या प्लॅनिंग कमिशनवर, तसेच आर्थिक नियोजनामध्ये, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंगमध्ये, कायद्याच्या अभ्यासामध्ये ही मंडळी यशस्वी करिअर सुद्धा करू शकतात. मित्रदेव ही देवता या नक्षत्राची असल्यामुळे सर्वांबरोबर यांचे मैत्रीपूर्ण व्यवहार असतात, किंवा ज्यांच्याबरोबर यांचे संबंध येतात त्यांच्याबरोबर यांची आपसूकपणे मैत्री होतेच. या नक्षत्राच्या व्यक्तींबरोबर लोकांना बोलायला, आपलं मन हलकं करायला फार आवडतं. त्यामुळे लोक यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी, चर्चा करून मार्ग काढण्यासाठी, भविष्याचे सर्व प्रकारचे नियोजन करण्यासाठी फार उत्सुकही समजली जातात.
ही मंडळी कोणत्याही वातावरणामध्ये सहज मिसळून जातात. तसेच कोणाबरोबरही अगदी सहज मिळून मिसळून वागतात. यांच्या कुंडलीमध्ये शनी आणि मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्यास मात्र यांच्यामध्ये ॲग्रेसिव्हपणा व उत्साह आढळतो. फार कमालीचा राहतो, परंतु संयम मात्र कमी राहतो. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी काहीशी यांची वृत्ती आणि प्रवृत्ती बनते. शनी ग्रहाचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे आयुष्यात नेहमीच संघर्षही करावा लागतो. पण आपल्या बुद्धी, नियोजन, अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर ही मंडळी यशस्वी होताना दिसतात. शनी ग्रहामुळे आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा प्रत्यक्ष चांगला वाईट अनुभव यांना घेण्यास मिळतो. त्यामुळे यांच्याकडे व्यावहारिक जीवनाचा खूप चांगला अनुभव जमा झालेला असतो आणि याचाच फायदा दुसऱ्यांना ही मंडळी सल्ला देण्याच्या माध्यमातून करून देतात. नेहमी भविष्याचा विचार करून वर्तमानात निर्णय घेण्याची यांची प्रवृत्ती असते. आर्थिक गोष्टीचे, वेळेचे, उपलब्ध रिसोर्सेस, साधनांचे आणि भविष्यातील सर्व बारीक-सारीक गोष्टींचं नियोजन ही मंडळी फार उत्तम रीतीने करू शकतात. आणि म्हणूनच समुपदेशक, काउन्सलर, आर्थिक गुंतवणूक सल्लागार, इन्शुरन्स एजंट, कायदेशीर सल्लागार, ज्योतिष, वास्तू या विषयातले सल्लागार, न्यायदान अशा क्षेत्रामध्ये ही मंडळी यशस्वी होतातच. शिवाय खगोलशास्त्र, पंचांगशास्त्र, गुप्तचर विभाग यामध्ये सुद्धा यांना अतिशय उत्तम यश मिळतं. कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा यांना चांगली आवड असते. मानसशास्त्र, संमोहनशास्त्र, वैद्यकशास्त्र, पर्यटन विभाग, पुरातत्व खातं, इतिहास, शेती, बांधकाम, शेतीविषयक तंत्रज्ञान, वाहन, ऑटोमोबाईल, ऑइल, पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स, खाणकाम, जुन्या आणि दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याची सवय अशा सारख्या विषयात सुद्धा ही मंडळी करिअर करू शकतात. अगदी यशस्वीपणे खूप सुंदर वाव असतो. हे चांगले शिक्षक सुद्धा होतात. लोकांना मार्गदर्शन करणं, शिकवणं, त्यांचं नेतृत्व करणं यांना अधिक पसंत असतं. ओम मित्राय नमः या मंत्राचा जप या मंडळींसाठी विशेष लाभदायक राहतो. यांच्या आरोग्याचा विचार करता फुफ्फुसाचे आजार, कफजन्य विकृती, कॅल्शियमची कमतरता यामुळे शरीरातील हाडांचे आजार, विशेष करून पायाची हाडं, केस गळती, दात दुखी, स्किन इन्फेक्शन, दूषित पाण्यामुळे, थंड गोष्टींमुळे होणारे आजार यांना फार सांभाळावे लागतात. या पुढचं नक्षत्र येतं वृश्चिक राशीमध्ये ज्येष्ठा आणि या ज्येष्ठा नक्षत्राचे सर्व 4 चरण सुद्धा याच राशीमध्ये येतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह बुध व वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ. त्यामुळे या नक्षत्रावर म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर बुध आणि मंगळ या दोन्ही ग्रहांचा प्रभाव असतो. या नक्षत्राची देवता आहे इंद्रदेव आणि नक्षत्राचं चिन्ह आहे तावीज. तावीज जो लोक आपल्या संरक्षणासाठी एक दैवी उपाय म्हणून अंगावर, हातात, कमरेला बांधतात. आणि म्हणूनच मंडळी स्वतःला संरक्षण मिळावे व अशुभ शक्तींपासून बचाव व्हावा अगदी याच प्रकारचा यांचा स्वभाव असतो. आणि अगदी त्याचप्रमाणे या मंडळींचे गुणधर्म सुद्धा संरक्षण विभागाबद्दल यांच्यामध्ये आकर्षण दाखवतं. या मंडळींना आकर्षण हे गूढ विषयांबद्दल सुद्धा, अधिदैविक शास्त्राबद्दल सुद्धा, उच्च आणि आधुनिक मशिनरी तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा तितकंच असतं. व त्या विषयामध्ये ही मंडळी कार्यरत सुद्धा असतात, करिअर चांगलं करतात. या नक्षत्रावर इंद्रदेवाचा प्रभाव असल्यामुळे त्याचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे राज्यपदाची प्राप्ती, अधिकार प्राप्ती ती मिळवण्यासाठी सर्व प्रकारची कार्यपद्धती, कूटनीती, राजकारण, कुटिलता, हट्टीपणा हे गुणधर्म सुद्धा या जातकांमध्ये आढळतात. कारण हे राक्षसगणी क्रूर असं अशुभ नक्षत्र मानलं जातं, परंतु अशुभ कामासाठी मात्र ते शुभ आहे. म्हणजेच ज्याला आपण ब्लॅक मॅजिक, जारण मारण, वशीकरण म्हणतो. हे नक्षत्र आश्लेषा नक्षत्राप्रमाणे गंडांतर योगावरती येतं. त्यामुळे या नक्षत्राच्या लोकांना कार्याच्या अनुषंगाने सतत अडचणी येताना मात्र दिसतात. यासाठी या मंडळींनी ओम इंद्राय नमः या मंत्राचा रोज जास्तीत जास्त जप करावा, जे त्यांच्यासाठी शुभ मानलं जातं. आणि याचमुळे या नक्षत्रावर जन्मल्यावर या नक्षत्राची शांती करण्याचा सुद्धा ज्योतिषशास्त्रीय सल्ला दिला जातो. या नक्षत्रामध्ये नो, या, ई, वू, यू, नो, या, ई, यू ही नामाक्षरी येतात. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध आणि मंगळ ग्रह शुभ स्थितीमध्ये असतो ती मंडळी अत्यंत बुद्धिमान, हुशार, हजरजबाबी, व्यावहारिक आणि विवेकी असतात. मार्केटिंग, भाषेचा अभ्यास, अकाउंटिंग, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, कन्सल्टिंग, काउन्सिलिंग अशा क्षेत्रामध्ये म्हणूनच या मंडळींचा चांगला जम बसवायला यांना मदत मिळते.
स्वतःच्या अनुभवाने ही मंडळी शिकतात, परंतु कोणाच्याही आधिपत्याखाली मात्र यांना यायला आवडत नाही. स्वतंत्र वृत्तीची अशी ही काहीशी मंडळी असतात. स्वतःच्या बुद्धी आणि अनुभवाच्या जीवावर हे आपल्या आयुष्यात यश आणि श्रेष्ठता मिळवतात. जुन्या रूढी, परंपरा, रीतिरिवाजांमध्ये अडकून पडायला यांना आवडत नाही. स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात. स्वतंत्र मताचे असतात. वेळेप्रमाणे आधुनिक विचार आणि जीवनशैली जगायला यांना फार आवडतं. वेळेनुसार बदलायला सुद्धा, आपल्यामध्ये बदल करून घ्यायला सुद्धा आवडतं. संरक्षण विभाग, पोलीस खातं, वरिष्ठ पदावरील अधिकारी, कप्तान, लीडर, तसेच मशिनरी संदर्भातलं इंजिनिअरिंग, टेलिकम्युनिकेशन, IT, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, रोबोटिक इंजिनिअरिंग अशा क्षेत्रामध्ये सुद्धा यांना विशेष यश मिळताना दिसतं. तसेच राजकारणात सुद्धा यांना रस आणि यश असतं. गूढविद्येची आवडही फार सुंदर असते आणि त्यामधील करिअर करायलाही यांना आवडतं. आरोग्याचा विचार करता घशाचे आजार, थ्रोट इन्फेक्शन, थायरॉइड, पचनसंस्थेचे आजार, गॅसेस, वातविकृती, नसांचे आजार म्हणजेच न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स यांना फार सांभाळायचे असतात. तर मंडळी, अशी होती वृश्चिक राशी आणि त्यामध्ये येणाऱ्या 2.25 नक्षत्रांची संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय समजण्यासाठी, पोहोचण्यासाठी आपल्या व्हिडिओला अवश्य शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण विविध पुस्तकं प्रकाशित केलेले आहेत. 3 पुस्तकं, त्यापैकी विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर 9892156163 या आपल्या ज्योतिष कट्टाच्या मोबाईल नंबरवर ₹330 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच मंडळी, परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली, ज्यामध्ये विविध देवता आणि काही महत्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक, हे सुद्धा ₹151 फोन पे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता. तसेच आमच्याकडून वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये संपूर्ण सखोल मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घ्यायचं असल्यास सुद्धा आम्हाला व्हॉट्सअप करा, मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाते. त्यानंतर अवश्य ती माहिती घेऊन आपण आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध ग्रहांची यंत्र, रत्न, रुद्राक्ष सुद्धा आपल्याला मागवायचे असतील तर अवश्य आम्हाला व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि आपले अपॉइंटमेंट्स बुक करा, आपली ऑर्डर बुक करा. मंडळी, आज हा वृश्चिक राशीचा विषय आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा. पुढच्या भागामध्ये आपण धनु राशीविषयी अशी सखोल माहिती पुन्हा एकदा घेणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या चॅनलला त्यासाठी अवश्य भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.